नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी हवामान अभ्यासक नेता जाधव. आपण पाहणार होतो 30 एप्रिल रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. आजपासून जवळपास जर पाहिलं तर हळूहळू टेम्परेचरमध्ये वाढ झालेली पाहायला मिळालेलं आहे. संपूर्ण देशाचा विचार जर केला तर संपूर्ण देशामध्ये जवळपास 44.5 ते 44.8 डिग्रीपर्यंत टेम्परेचर पोहोचलेले आहे. येणाऱ्या 24 तासामध्ये याच्यामध्ये अजून वाढ होऊन जवळपास 45 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. राज्याचा खास करून विचार जर केला तर राज्यामध्येही काही भागामध्ये 43 डिग्री सेल्सिअस दिवसभरामध्ये तापमानाची नोंद झालेला हा टेम्परेचर आहे. हे टेम्परेचर आता सातत्याने वाढतं. याचबरोबर महाराष्ट्रातील जो पावसाचं प्रमाण होतं ते आता अत्यंत कमी झालेलं पाहायला मिळालेलं आहे. येणाऱ्या जवळपास मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे 7 मेपासून परत एकदा राज्यात अवकाळी पाऊस येईल. तर पूर्वी मात्र राज्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात हीट वेव्ह येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःचीही काळजी घेण्याची आवश्यकता. याचबरोबर तुमचे जनावर असतील ते सावलीमध्ये बांधा. याचबरोबर बाहेर जाताना पाण्याची बाटली किंवा डोक्यावर टोपी हे जे साहित्य आहे ते साहित्य तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. याचबरोबर आज दिवसभराचा तापमानाचा विचार जर केला तर विदर्भामधील सर्वाधिक टेम्परेचर हे वाशिम जिल्ह्यामध्ये राहिले आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास 43 डिग्री टेम्परेचर एवढं नोंदवलं गेलं. याचबरोबर अकोल्यामध्ये 42.3, याचबरोबर बुलढाणा आणि ब्रह्मपूर या भागामध्ये 40 आणि 42 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. याचबरोबर चंद्रपूर 41.8, याचबरोबर गडचिरोली 40.2, गोंदिया 38.2, याचबरोबर नागपूर 40.1, तसेच वर्धा 40.0, तसेच यवतमाळ 41.2 एवढ्या डिग्री टेम्परेचरची नोंद झालेली आहे. याचबरोबर मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये औरंगाबादमध्ये 41.4, याचबरोबर बीडमध्ये सर्वाधिक टेम्परेचर होतं जवळपास 42 आणि नांदेडमध्ये 42.8 डिग्री टेम्परेचर मराठवाड्यामध्ये नोंदवलेलं आहे. याचबरोबर परभणी 40.8 आणि उदगीरमध्ये 41.7 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमान नोंद झाले. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला याच्यामध्ये अहमदनगर असेल 40.2, याचबरोबर जळगावमध्ये 43.4, जेऊरमध्ये सर्वाधिक टेम्परेचर नोंद झालेलं आहे राज्यामध्ये. यामध्ये 44 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. याचबरोबर कोल्हापूरमध्ये 39.4, याचबरोबर महाबळेश्वर 33.6, मालेगावमध्ये 44, याचबरोबर नाशिकमध्ये 39.4, सांगलीमध्ये 41.8 आणि पुण्यामध्ये 41.8 आणि सांगलीमध्ये 41. याचबरोबर सातारा 40.7 आणि सोलापूरचा विचार केला तर सोलापूरमध्ये जवळपास 42.9 डिग्री तापमानाची नोंद झाली. याचबरोबर कोकण आणि मुंबईचा विचार जर केला तर अलिबागमध्ये 35.2 डिग्री, याचबरोबर डहाणू 36, याचबरोबर हरणाई 34 डिग्री, याचबरोबर मुंबई कुलाबा आणि मुंबई सांताक्रूज या भागामध्ये 35.2 आणि सांताक्रूजमध्ये जवळपास 39.1 डिग्री टेम्परेचर नोंदवली. याचबरोबर रत्नागिरीमध्येही 35 डिग्री टेम्परेचर नोंदवलेले आहे. हे आज दिवसभराचं याच्यामध्ये अजून येणाऱ्या 24 तासांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर तापमानाचा विचार जर केला तर विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, अमरावती हा संपूर्ण भागामध्ये 42 ते 44 डिग्री तापमान नोंद होण्याची शक्यता. याचबरोबर अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच गडचिरोली उत्तर भाग या भागामध्ये 40 ते 42 डिग्री येणाऱ्या 24 तासांमध्ये होण्याची शक्यता. याचबरोबर संपूर्ण मराठवाडा याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव याही भागामध्ये 42 ते 44 डिग्री तापमान जाण्याची शक्यता, दाट शक्यता. याचबरोबर धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुण्याचा सिऊर 2, बारामती, इंदापूर, घोड, जुन्नर याही भागामध्ये 42 ते 44 डिग्री तापमान जाण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सांगलीतील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तसेच खानापूरचाही भाग असेल, तसेच साताऱ्यातील वडूज, फलटण याही भागामध्ये 42 ते 44 डिग्री तापमान जाण्याची शक्यता. व उर्वरित संपूर्ण भाग असेल सांगली, खानापूर, आटपाडी, विटा, याचबरोबर शिराळा, वाळवा तसेच साताऱ्याचं वडूज, कोडेगाव व तसेच वाई, शिरवळ, याचबरोबर पुण्याचं वडगाव, लोणावळा, खंडाळा, सासवड, भोर याही भागामध्ये 40 ते 42 डिग्री तापमान जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर संपूर्ण घाटमाथ्याचा भाग जर पाहिला सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे एवढा आणि नाशिकचा जो काही भाग पश्चिमेकडील भाग आहे या भागामध्ये 38 ते 40 डिग्री आणि संपूर्ण किनारपट्टी जर पाहिली वसई, पालघर, ठाणे, याचबरोबर नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, याचबरोबर माणगाव, माळसा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या संपूर्ण भागामध्ये विचार जर केला 36 ते 38 व काही भागामध्ये 36 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राहण्याची शक्यता. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की क्लिक करा. धन्यवाद.